25 डिसेंबरपासून पंढरपूरमध्ये दोन मोठे सप्ताह होत आहेत। शिवमहात्म्य पुराण सांगणारे प्रदीपजी मिश्र आणि राधेश्याम महाराज असे दोन मोठे सप्ताह असल्यामुळं आषाढीप्रमाणे तयारीला मंदिर समितीने सुरुवात केलेली आहे। आपण ह्या गोपाळपूरच्या यात्रा ठिकाणी उभे आहोत। इथं जवळपास 10 पत्रा शेड बांधायचं काम सुरू झालेलं आहे, जे केवळ आषाढी आणि कार्तिकी या यात्रेदरम्यान बांधलं जातं। त्याच गोपाळपुरात दर्शन रांगेत आता मोठमोठे दर्शन रांगा उभारण्याचं काम सुरू आहे। जवळपास 10 पत्रा शेड इथं बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे। 25 तारखेपासून देशभरातून हजारोंच्या संख्येनं भाविक इथे येणार आहेत। दुसरी आषाढी वारी या इथं भरण्याची शक्यता आहे। आधीच नाताळचा महिना सुरू झालेला आहे, नाताळच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत, त्यामुळं नियमितपणे येणारे हजारो भाविक इथं असताना या दोन्ही धार्मिक कार्यक्रमामुळं ही संख्या तिप्पट चौपट वाढणार आहे आणि त्यामुळंच प्रशासनाने सध्या आषाढी यात्रेच्या धर्तीवर जी काय तयारी करायची असते त्या पद्धतीनं तयारी सुरू केलेली आहे। आता 25 तारखेपासून तर 31 तारीख ते 1 तारीखपर्यंत प्रदीपजी मिश्रा यांचा शिवपुराण कथाचा कार्यक्रम आहे। तर या कार्यक्रमासाठी 8 ते 10 लाख भाविक येतील अशी आशा इथं व्यक्त केलेली आहे। तर त्या दृष्टीने आम्ही दर्शन मंडप असेल, पत्रा शेड असेल, या सर्वच भागामध्ये जशी आपण आषाढी कार्तिकीला तयारी करतो त्याच पद्धतीने आतासुद्धा तयारी केलेली आहे। आपण 8 पत्रा शेड तयार करून सर्व त्या ठिकाणी बॅरिकेड्स केलेले आहे। त्याचप्रमाणे येणाऱ्या भाविकांना पाणी, चहा, त्याचप्रमाणे जेवणाची सोय होईल यासाठी सुद्धा समितीने खिचडी आणि चहा वाटप ठेवलेलं आहे। त्याचप्रमाणे जे सुरक्षा रक्षक आहेत, पोलीस प्रशासन आहे, नगरपालिका प्रशासन, या सर्वच विभागांनी याची पूर्ण तयारी केलेली आहे आणि जशी आषाढी कार्तिकी यात्रा होते तशीच ही यात्रा होण्याची शक्यता आहे। त्यामुळं सर्व प्रशासन सज्ज आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।